नमस्कार मंडळी. तर 30 चिकन बनवलं होतं. तर 1.5 किलो चिकन घेतलं. त्याच्यामध्ये आपला मालवणी मसाला, हळद, मीठ, गरम मसाला आणि पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि चिकन ग्रेव्ही मिक्स हे घेतलं, घालून घेतला. त्यानंतर मग एक लिंबू त्याच्यामध्ये पिळून घेतलं. लिंबाने चव अजून वाढते. त्याच्यानंतर मग सर्व एकत्र करून मॅग्नेट करून घेतलं. 10 मिनटं ठेवून दिलं होतं बाजूला. तर सगळं एकत्र एकजीव करून घेतलं. सगळ्या चिकनला मीठ मसाला एकदम बरोबर लागतो. त्याच्यानंतर मग कोथिंबीर अजून ॲड केली. तर त्याच्यानंतर 10 मिनटं मॅग्नेट करून झाल्यानंतर टोपामध्ये तेल, कढीपत्ता टाकला. तुम्ही कांदा पण टाकू शकता, पण मी स्किप केला होता. तर त्याच्यानंतर मग चिकन त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आणि थोडं तेलावरती परतून घेते. तेलावरती चिकन परतलं की त्याच्यानंतर मग झाकण मारून घेईन, कारण का चिकनच्या पाण्यामध्येच छान चिकन शिजून जातं. तर चिकन चांगलं परतून घेतल्यावरती चिकनला झाकण मारून घेतलं. तर चिकन आपल्या त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये वाफेवरती ते शिजून जाईल आणि झाकणावरती पाणी घेतलं. ते पाणी गरम होईल आणि ते पाणी आपण चिकनमध्ये ओतणार आहोत. तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया. वाटणामध्ये आपण थोडे कोथिंबीर आणि पुदिना टाकला होता आणि त्याच्यानंतर आपण कांदा, खोबरं, लसूण आणि आलं याचं मिक्सरला लावून घेतलं. त्याचं वाटण बनवून घेतलं आपण. आता बघूया चिकन 5-10 मिनटं झालेली आहेत. तर ते गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये ओतू. तुम्ही बघू शकता छान कलर आला याच्यामध्ये. तो आता बघा, तुम्ही बघू शकता एकदा बघा. हे लेग पीस आहेत, देवांशला आवडतात म्हणून जरा मोठे मोठे पीस ठेवलेत. तर त्याच्यामध्ये आपण आता वाटण ॲड करून घेऊ. त्याच्यानंतर आपण सगळं ते एकजीव करून घेऊ. आता वाटण छान एकत्र करून घेऊ आपण चिकनला. त्याच्यानंतर ते चांगलं उकळी यायला देऊ. छान सर्व मसाला एकदम छान लावून घेऊ. आणि आता चिकनला छान उकळी आल्यावरती बघा, छान उकळी आले. तर बघा मस्त तर्री रस्सा तयार झालेला आहे. तर छान या जेवायला.